वेळ हा एक मर्यादित स्रोत आहे, तरीही तो बरेचदा आपण लक्ष न दिल्यामुळे आपल्यापासून दूर जातो. आपण स्वतःला विलंब, लक्ष विचलित करणे आणि अनुत्पादक सवयींच्या चक्रात अडकलेले आढळतो, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात अधिक काही करू शकतो असे आपल्याला सतावत राहते. वाया गेलेल्या वेळेच्या बंधनातून मुक्त होण्याची आणि आपली उत्पादकता पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे. या वेगवान जगात जिथे मागणी आणि विचलन भरपूर आहे, तिथे वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याची क्षमता असणे हे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. हे फक्त दिवसातील अधिकाधिक कामे पूर्ण करण्याबद्दल नाही, तर आपला वेळ हुशारीने वापरणे, खरोखर महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करणे आणि उद्दिष्टे आणि कार्यक्षमतेने आपले ध्येय साध्य करणे याबद्दल आहे. वेळ वाया घालवण्याची सवय विविध स्वरूपात प्रकट होऊ शकते. हे कदाचित बिनदिक्कतपणे सोशल मीडियावर स्क्रोल करणे, महत्त्वाची कामे शेवटच्या क्षणापर्यंत थांबवणे किंवा क्षुल्लक ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजेच क्रियाकल्पांमध्ये हरवून जाणे असे असू शकते, ज्याचे कोणतेही वास्तविक मूल्य नाही. परंतु वाया गेलेल्या वेळेचे परिणाम दूरगामी असतात, ज्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक वाढीवर, नातेसंबंधांवर आणि पूर्णतेच्या एकूण भावनेवर होतो. सुदैवाने आशा आहे. वेळ वाया घालवण्यामागील कारणे समजून घेऊन आणि सिद्ध केलेल्या रणनीतींचा अवलंब करून आपण या प्रतिउत्पादक म्हणजेच काउंटर प्रोडक्टिव्ह चक्रातून मुक्त होऊ शकतो. आपल्या वेळेवर नियंत्रण ठेवण्याची आणि आपल्या आकांक्षांशी जुळणाऱ्या जाणीवपूर्वक निवडी करण्याची वेळ आली आहे. वेळेचा अपव्यय थांबवण्याच्या या प्रवासात आपण वेळ वाया घालवण्याच्या मूळ कारणांचा शोध घेऊ, आपल्या वर्तनामागील मानसशास्त्राचा शोध घेऊ आणि आपला वेळ अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठीची प्रभावी तंत्रे शोधूया. एकत्रितपणे आपल्याला प्रत्येक मौल्यवान क्षणाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी स्वतःला सक्षम बनवून आत्मशोध, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक वाढीच्या मार्गावर जाण्यासाठी या व्हिडिओची मदत होणार आहे. त्यामुळे वेळ तुमच्या हातातून सरकत आहे असे वाटून तुम्ही कंटाळले असाल तर आमच्यासोबत सामील व्हा, कारण आम्ही फालतू सवय थांबवण्याच्या आणि आपला वेळ परत मिळवण्याच्या कलेचा शोध घेत आहोत. तुमची खरी क्षमता अनलॉक करण्यासाठी तयार व्हा आणि उद्दिष्ट, उत्पादकता आणि पूर्तीचे, फुलफिलमेंटचे जीवन स्वीकारा. वेळ वाया घालवणे थांबवा आणि पूर्ण जगणे सुरू करा. व्हाय पीपल वेस्ट देअर टाईम? लोक आपला वेळ वाया का घालवतात? वेळ वाया घालवण्याची कारणे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात, परंतु या वर्तनाला कारणीभूत असणारे अनेक सामान्य घटक आहेत. ही कारणे समजून घेतल्याने आपण वेळ का वाया घालवतो यावर प्रकाश टाकू शकतो आणि त्यांचे निराकरण कसे करावे याबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करू शकतो. वेळ वाया जाण्याची काही प्रमुख कारणे आहेत. चालढकल करणे किंवा कोणत्याही कामाची दिरंगाई करणे, प्रोक्रॅस्टिनेशन. वेळ वाया घालवण्यामध्ये विलंब, चालढकल करणे किंवा कोणत्याही कामाची दिरंगाई करणे हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जेव्हा आपण अधिक तात्काळ समाधान किंवा सुलभ क्रियाकलापांच्या बाजूने महत्त्वाची कामे उशीर करतो किंवा थांबवतो तेव्हा असे होते. दिरंगाई अनेकदा अपयशाची भीती, परिपूर्णता, प्रेरणेचा अभाव किंवा हातातील कामामुळे दडपल्यासारखे वाटते. स्पष्ट उद्दिष्टे आणि प्राधान्यांचा अभाव. स्पष्ट ध्येये किंवा दिशानिर्देश नसताना वेळ वाया घालवण्याच्या पद्धतीत पडणे सोपे आहे. जेव्हा आपल्याला काय साध्य करायचे आहे याची स्पष्ट दृष्टी नसते, तेव्हा आपल्या कार्यांना प्रभावीपणे प्राधान्य देणे आणि आपल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करणे आव्हानात्मक होते. लक्ष विचलित करणे आणि प्रलोभने. आजच्या डिजिटल युगात लक्ष विचलित करणारी संसाधने भरपूर आहेत. सोशल मीडिया, करमणूक आणि सततच्या सूचनांमुळे आपलं लक्ष सहजपणे वळवता येतं आणि बराच वेळ वाया जातो. या विचलितांमध्ये गुंतल्याने तासनतास वाया जाऊ शकतात, जे अधिक अर्थपूर्ण क्रियाकलापांसाठी म्हणजेच ॲक्टिव्हिटीजसाठी वापरले जाऊ शकतात. खराब वेळ व्यवस्थापन कौशल्ये. वेळ व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे ज्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सराव आवश्यक आहे. प्रभावी वेळ व्यवस्थापन धोरणांशिवाय वेळेचा मागोवा गमावणे, स्वतःला अधिक वचनबद्ध करणे किंवा अनुत्पादक क्रियाकलापांमध्ये गुंतणे सोपे आहे. संघटना, नियोजन आणि प्राधान्याचा अभाव मौल्यवान वेळ वाया घालवण्यास कारणीभूत ठरू शकतो. स्वयंशिस्तीचा अभाव. आपला वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात स्वयंशिस्त महत्त्वाची भूमिका बजावते. यात अनुत्पादक क्रियाकलापांमध्ये, अनप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतण्याच्या मोहाचा प्रतिकार करणे आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट आहे. जेव्हा आपल्यात आत्मशिस्तीचा अभाव असतो, तेव्हा आपण विचलित होण्यास आणि वेळ वाया घालवण्याच्या वर्तनास बळी पडण्यास अधिक प्रवण असतो. थकवा. जेव्हा आपण थकतो किंवा बर्नआउट अनुभवतो,
तेव्हा आपली उत्पादकता प्रभावित होते. आपण वेळेचा अपव्यय करणाऱ्या क्रियाकलापांचा वापर थकव्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा रिचार्ज करण्यासाठी वापरू शकतो. जरी ते आपल्या सर्वांगीण कल्याणासाठी किंवा आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यासाठी योगदान देत नसले तरीही. जागरूकतेचा किंवा सजगतेचा अभाव. काही वेळा आपण हे लक्षात न घेता वेळ वाया घालवण्याच्या क्रियाकलापांमध्ये गुंततो. बेफिकीरपणे ब्राउझिंग, जास्त टी व्ही पाहणे किंवा बिनमहत्त्वाच्या कामांमध्ये अडकणे यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. अवेअरनेस आणि माइंडफुलनेस विकसित केल्याने आपल्याला हे नमुने ओळखण्यात आणि अधिक जाणीवपूर्वक निवड करण्यात मदत होऊ शकते. आव्हानात्मक कार्यांची भीती किंवा टाळणे. वेळ वाया घालवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतणे कठीण किंवा आव्हानात्मक कार्य टाळण्याचा एक मार्ग असू शकतो. त्या कार्यांशी संबंधित अस्वस्थता किंवा अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी आपण विलंब करू शकतो किंवा स्वतःचे लक्ष विचलित करू शकतो. तथापि हे वर्तन शेवटी आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणते आणि मौल्यवान वेळ वाया घालवते. वेळ वाया घालवण्याची ही कारणे अनेकदा एकमेकांमध्ये गुंफतात आणि एकमेकांना मजबूत करतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी आत्मजागरूकता, हेतुपुरस्सर प्रयत्न करणे आणि वेळेचे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी धोरणे स्वीकारणे आवश्यक आहे. या कारणांना संबोधित करून आणि उत्पादकता आणि वेळ व्यवस्थापन कौशल्ये वाढवण्यासाठी तंत्रे अंमलात आणून आपण वाया जाणारा वेळ कमी करू शकतो आणि आपल्या मौल्यवान संसाधनाचा म्हणजेच वेळेचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. अशा वर्तनामागील मानसशास्त्राचा शोध घ्या. आपण वेळ वाया घालवणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये का गुंततो हे समजून घेण्यात आपल्या वर्तनामागील मानसशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपले विचार, भावना आणि अंतर्निहित प्रेरणा आपल्या कृती आणि निवडींवर प्रभाव टाकतात. येथे काही मनोवैज्ञानिक घटक आहेत जे वेळ वाया घालवतात. झटपट तृप्ती. मानव म्हणून आपण त्वरित बक्षिसे आणि त्वरित समाधान मिळवण्यासाठी तत्पर आहोत. वेळ वाया घालवणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमुळे बऱ्याचदा जलद आणि सहज अटेनेबल आनंद मिळतो किंवा लक्ष विचलित होते. आपण दीर्घकालीन उद्दिष्टांपेक्षा अल्पमुदतीच्या आनंदाला प्राधान्य देतो. या ॲक्टिव्हिटीजमुळे त्वरित समाधान मिळते. भीती आणि चिंता. भीती आणि चिंता यामुळे सामना करण्याची यंत्रणा म्हणून वेळ वाया जाऊ शकतो. जेव्हा आव्हानात्मक कार्ये, अनिश्चितता किंवा अपयशाच्या भीतीचा सामना करावा लागतो तेव्हा त्या अस्वस्थ भावनांना तोंड देऊ नये म्हणून आपण विचलित होण्याचा किंवा विलंबाचा अवलंब करू शकतो. वेळ वाया घालवणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतल्याने तात्पुरती चिंता कमी होते, परंतु ते तणावाचे मूळ स्रोत लांबवते. आत्मनियमन आणि इच्छाशक्ती. उत्पादक कार्यांमध्ये गुंतण्यासाठी आणि वेळ वाया घालवणाऱ्या ॲक्टिव्हिटीजना विरोध करण्यासाठी आत्मनियमन आणि इच्छाशक्ती आवश्यक आहे. तथापि आमची स्वयंनियमन संसाधने मर्यादित आहेत आणि कालांतराने कमी होऊ शकतात. जेव्हा आपली इच्छाशक्ती कमकुवत होते तेव्हा आपण फलदायी कार्यांसाठी आवश्यक प्रयत्न करण्याऐवजी लक्ष विचलित करण्याची आणि वेळ वाया घालवण्याची अधिक शक्यता असते. संज्ञानात्मक पूर्वाग्रह. संज्ञानात्मक पूर्वाग्रह हे विचारांचे पद्धतशीर नमुने आहेत जे आपली दिशाभूल करू शकतात आणि वेळ वाया घालवू शकतात. उदाहरणार्थ, सध्याचे पूर्वाग्रह आपल्याला तात्काळ इच्छांवर जास्त लक्ष केंद्रित करते आणि दीर्घकालीन परिणामांकडे दुर्लक्ष करते. नियोजनाची चूक आपल्याला कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी लेखण्यास प्रवृत्त करते. परिणामी वेळेचे व्यवस्थापन खराब होते आणि वेळ वाया जातो. भावनिक नियमन. वेळ वाया घालवणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या भावनांचे नियमन करण्याचे साधन म्हणून काम करू शकतात. जेव्हा आपण तणावग्रस्त, कंटाळवाणे किंवा भारावून जातो तेव्हा आनंददायक किंवा विचलित करणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतल्याने तात्पुरती सुटका किंवा मूड वाढतो. तथापि ही एक अपायकारक सामना करणारी यंत्रणा बनू शकते जी उत्पादकतेला बाधा आणते आणि वेळ वाया घालवण्याच्या चक्रात योगदान देते. परिपूर्णता आणि अपयशाची भीती. परिपूर्णता ही दुधारी तलवार असू शकते. हे आपल्याला उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करते, परंतु यामुळे अत्याधिक आत्मटीका आणि अपयशाची भीती देखील होऊ शकते. हे दडपण आपल्याला अर्धांगवायू बनवू शकतात, ज्यामुळे आपण संभाव्य चुका किंवा टीकेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कार्ये टाळू शकतो किंवा वेळ वाया घालवणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त राहू शकतो. वेळ वाया घालवण्यामागील मनोवैज्ञानिक घटक समजून घेणे त्यावर मात करण्यासाठी धोरणे विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्या प्रवृत्ती, भावना आणि अंतर्निहित प्रेरणांबद्दल जागरूक होऊन आपण आपला वेळ वाया घालवण्याच्या वर्तनाचे मूळ कारण शोधू शकतो. ही जागरूकता आपल्याला अधिक कार्यक्षमतेने आपला वेळ व्यवस्थापित करण्यासाठी, आरोग्यदायी मुकाबला यंत्रणा विकसित करण्यास, स्वनियमन मजबूत करण्यास आणि प्रभावी धोरणे विकसित करण्यास सक्षम करते. स्पष्ट उद्दिष्टे,
निश्चित करणे, आत्मसहानुभूतीचा सराव करणे, भावनांचे व्यवस्थापन करणे आणि स्वयंशिस्त वाढवणे यासारख्या धोरणांचा अवलंब करून आपण आपली मानसिकता सुधारू शकतो आणि वेळ वाया घालवण्यास कारणीभूत असलेल्या मनोवैज्ञानिक अडथळ्यांवर मात करू शकतो. हा आत्मशोध आणि वैयक्तिक वाढीचा प्रवास आहे, जिथे आपण आपले मनोवैज्ञानिक लँडस्केप नेव्हिगेट करायला शिकतो आणि आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टे आणि मूल्यांशी जुळणारे पर्याय निवडतो. आपला वेळ अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी प्रभावी तंत्रे शोधा. वेळेचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी तंत्रे आणि रणनीती लागू करणे आवश्यक आहे, जे आपल्या कार्यांना प्राधान्य देण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आपल्या मर्यादित संसाधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी मदत करतात. वेळ अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी येथे काही प्रमुख तंत्रे सांगत आहे. प्राधान्यक्रम. तुमची कामे ओळखून आणि त्यांचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य द्या. आयझेनहॉवर मॅट्रिक्स सारख्या पद्धती वापरा, जे कार्ये 4/4 मध्ये वर्गीकृत करण्याबाबत आहे. 1. तातडीची आणि महत्त्वाची. 2. महत्त्वाची पण तातडीची नाही. 3. तातडीची पण महत्त्वाची नाही. 4. तातडीची किंवा महत्त्वाची नाही. उच्च प्राधान्य कार्यांवर लक्ष केंद्रित करा, जे तुमच्या उद्दिष्टांशी जुळतात आणि लक्षणीय परिणाम करतात. वेळ अवरोधित करणे. तुमच्या दिवसभरातील विविध ॲक्टिव्हिटीज आणि कार्यांसाठी विशिष्ट वेळ ब्लॉक करा. केंद्रित काम, बैठका, विश्रांती आणि वैयक्तिक क्रियाकलापांसाठी समर्पित कालावधी नियुक्त करा. हे तंत्र तुम्हाला संघटित राहण्यास, शिस्त राखण्यास आणि मल्टीटास्किंग कमी करण्यास मदत करते. पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो तंत्रामध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मध्यांतरामध्ये काम करणे समाविष्ट आहे, विशेषतः 25 मिनिटे. त्यानंतर 5 मिनिटांचा लहान ब्रेक. 4 पोमोडोरोसचा संच पूर्ण केल्यानंतर 15 ते 30 मिनिटांचा मोठा ब्रेक घ्या. ही टेक्निक एकाग्रता राखण्यास, बर्नआउट टाळण्यास आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करते. टास्क बॅचिंग. समान कार्ये एकत्रितपणे गटबद्ध करा आणि ती पूर्ण करण्यासाठी विशिष्ट वेळेचे वाटप करा. उदाहरणार्थ, ईमेल तपासण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी, फोन कॉल करण्यासाठी किंवा विचारमंथन करण्यासाठी विशिष्ट वेळ नियुक्त करा. टास्क बॅचिंगमुळे संदर्भ स्विचिंग कमी होते आणि कार्यक्षमता वाढते. अंतिम मुदत आणि वेळ मर्यादा सेट करा. तातडीची आणि प्रेरणाची भावना निर्माण करण्यासाठी कार्यांसाठी अंतिम मुदत स्थापित करा. या व्यतिरिक्त सोशल मीडिया किंवा करमणूक यासारख्या अत्याधिक वेळेचा वापर करणाऱ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वेळ मर्यादा सेट करा. सीमारेषा निर्माण केल्याने अतिविलासितता टाळण्यास मदत होते आणि उत्पादकतेला चालना मिळते. मल्टीटास्किंग टाळा. लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध मल्टीटास्किंग उत्पादकतेला बाधा आणू शकते. त्याऐवजी एका वेळी एका कामावर लक्ष केंद्रित करा. त्याकडे तुमचे पूर्ण लक्ष आणि प्राधान्य द्या. यामुळे एकाग्रता सुधारते, त्रुटी कमी होतात आणि कार्यक्षमताही वाढते. प्रतिनिधी आणि आउटसोर्स. इतरांना सोपवलेले किंवा आउटसोर्स केले जाऊ शकते अशी कार्ये ओळखा. कार्ये सोपवणे केवळ तुमचा वेळच मुक्त करत नाही, तर इतरांना त्यांच्या कौशल्य आणि कौशल्याचे योगदान देखील देते. इतरांद्वारे हाताळता येणारी कार्ये सोडण्यास तयार व्हा, ज्यामुळे तुम्हाला उच्च मूल्याच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष केंद्रित करता येईल. कमीत कमी लक्ष विचलित करा. तुमचे लक्ष विचलित करणारे आणि मौल्यवान वेळ घालवणारे डिस्ट्रॅक्शन्स ओळखा आणि त्या कमी करायचा प्रयत्न करा. तुमचा फोन सायलेंट मोडवर ठेवा, सूचना अक्षम करा आणि लक्ष विचलित न करता एक समर्पित कार्यक्षेत्र तयार करा. विचलित करणाऱ्या वेबसाईट किंवा ॲप्सचा प्रवेश मर्यादित करण्यासाठी वेबसाईट ब्लॉकर किंवा उत्पादकता ॲप्स वापरा. उत्पादकता साधने वापरा. उत्पादकता साधने आणि ॲप एक्सप्लोर करा, जे तुम्हाला कार्य व्यवस्थापित करण्यात, वेळेचा मागोवा घेण्यात आणि कार्यक्षमता सुधारण्यात मदत करू शकतात. ही साधने कार्यसूची, स्मरणपत्रे, वेळेचा मागोवा घेणे आणि सहयोग, तुमचा कार्यप्रवाह सुव्यवस्थित करणे आणि तुम्हाला व्यवस्थापित ठेवणे यासारखी वैशिष्ट्ये ऑफर करतात. नियमित विश्रांती आणि स्वतःची काळजी. रिचार्ज करण्यासाठी आणि बर्नआउट टाळण्यासाठी नियमित ब्रेक घ्या. ब्रेक घेतल्याने फोकस, एकाग्रता आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचे मन ताजेतवाने आणि उत्पादकता वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग, चालणे, खोल श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा ध्यान यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त राहा. प्रतिबिंबित करा आणि मूल्यमापन करा. आपल्या वेळ व्यवस्थापन पद्धतींचे नियमितपणे मूल्यांकन करा आणि त्यांच्या परिणामकारकतेवर विचार करा. तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता याचे विश्लेषण करा. सुधारण्यासाठी क्षेत्रे ओळखा आणि आवश्यक समायोजन करा. तुमच्या अनुभवातून शिका आणि त्यानुसार तुमची रणनीती तयार करा. लक्षात ठेवा, प्रभावी वेळ व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे, ज्यासाठी सराव आणि सातत्य आवश्यक आहे.
वेगवेगळ्या तंत्रांसह प्रयोग करा आणि तुमच्या अनन्य गरजा आणि प्राधान्यानुसार त्यांना अनुकूल करा. या तंत्राची अंमलबजावणी करून तुम्ही तुमची उत्पादकता वाढवू शकता, तणाव कमी करू शकता आणि तुमची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती करू शकता. वेळ वाया घालवण्याच्या सवयीवर मात करा. लोक वेळ वाया घालवण्याच्या सवयीवर पूर्णपणे मात करू शकतात आणि त्यांची उत्पादकता सुधारू शकतात. यासाठी प्रयत्न आणि वर्तनात जाणीवपूर्वक बदल आवश्यक असले तरी वेळ वाया घालवणे सवयींवर मात करणे पूर्णपणे शक्य आहे. येथे काही धोरणे आहेत जी व्यक्तींना वेळ वाया घालवण्याच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत करू शकतात. आत्मजागरूकता. वेळ वाया घालवणारे नमुने आणि ट्रिगर ओळखा आणि कबूल करा. तुमचे वर्तन, विचलितता आणि विलंबामागील कारणांवर विचार करा. हे नमुने समजून घेतल्याने तुम्हाला त्यांचा प्रतिकार करण्यासाठी धोरणे विकसित करण्यात मदत होऊ शकते. स्पष्ट उद्दिष्टे सेट करा. दिशा आणि उद्देश प्रदान करणारी उद्दिष्ट साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे स्थापित करा. मोठी लहान उद्दिष्टे व्यवस्थापित करण्यायोग्य कार्यांमध्ये विभाजित करा. स्पष्ट उद्दिष्टे फोकस आणि प्रेरणाची भावना निर्माण करतात, ज्यामुळे असंबंधित ॲक्टिव्हिटीजमध्ये वेळ वाया घालवणे टाळणे सोपे जाते. प्राधान्य द्या आणि योजना करा. सर्वात महत्त्वाची कामे निश्चित करा आणि त्यानुसार तुमचा वेळ आणि शक्ती द्या. एक शेड्यूल किंवा टू डू लिस्ट विकसित करा जी तुमची प्राधान्ये आणि अंतिम मुदतीची रूपरेषा दर्शवते. पुढे नियोजन केल्याने ध्येयहीन बनवून भरकट टाळता येते आणि तुम्हाला ट्रॅकवर राहण्यास मदत होते. वेळ व्यवस्थापन तंत्र, पोमोडोरो तंत्र, टाइम ब्लॉकिंग किंवा आयझेनहॉवर मॅट्रिक्स सारख्या सिद्ध वेळ व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करा. या पद्धती तुमच्या वेळेची रचना करण्यात, फोकस वाढविण्यात आणि उत्पादकता सुधारण्यात मदत करतात. एक अनुकूल वातावरण तयार करा जे तुमचे लक्ष आणि एकाग्रतेला समर्थन देईल. कार्ये लहान चरणांमध्ये विभाजित करा. जबरदस्त कार्यांना सामोरे जाताना त्यांना लहान, अधिक व्यवस्थापित करण्यायोग्य चरणांमध्ये विभाजित करा. यामुळे त्यांना कमी त्रासदायक वाटते आणि प्रगतीची भावना निर्माण होते. विलंब होण्याचा मोह कमी होतो. शिस्त आणि आत्मनियंत्रण जोपासा. तात्काळ समाधानाचा प्रतिकार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून शिस्तीचा सराव करा आणि तुमच्या ध्येयांसाठी वचनबद्ध राहा. फोकस आणि उत्पादकता वाढवणाऱ्या सवयी तयार करून आत्मनियंत्रण विकसित करा. आंतरिक प्रेरणा शोधा. तुमच्या कार्यांच्या आंतरिक मूल्याशी जोडण्याचे मार्ग शोधा. तुम्ही काय करत आहात याचा उद्देश आणि महत्त्व समजून घ्या आणि प्रक्रियेत वैयक्तिक अर्थ किंवा आनंद शोधा. हे तुमची प्रेरणा वाढवू शकते आणि वेळ वाया घालवण्यास कमी आकर्षक बनवू शकते. उत्तरदायित्व आणि समर्थन शोधा. तुमची ध्येये आणि प्रगती तुमचा विश्वास असलेल्या एखाद्याशी शेअर करा, जसे की मित्र, कुटुंब सदस्य किंवा मार्गदर्शक. ते समर्थन, प्रोत्साहन देऊ शकतात आणि तुमच्या कृतींसाठी तुम्हाला जबाबदार धरू शकतात. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही पुरेशी विश्रांती, पोषण, व्यायाम आणि तणाव व्यवस्थापनासह स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य देत असल्याची खात्री करा. तुमच्या आरोग्याची काळजी घेतल्याने तुमची लक्ष केंद्रित, उत्साही आणि उत्पादक राहण्याची क्षमता वाढते. लक्षात ठेवा, वेळ वाया घालवण्याची सवय सोडण्यासाठी संयम, सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे. स्वतःशी सौम्यपणे वागणे आणि अधूनमधून येणाऱ्या अडथळ्यांमुळे निराश न होणे महत्त्वाचे आहे. या धोरणांची अंमलबजावणी करून आणि वाढीची मानसिकता राखून तुम्ही वेळ वाया घालवण्यावर मात करू शकता आणि अधिक उत्पादनक्षम आणि परिपूर्ण जीवन जगू शकता. वेळ वाया घालवण्याच्या सवयीवर मात करणे त्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरेल? वेळ वाया घालवण्याच्या सवयीवर मात केल्याने आणि उत्पादकता सुधारल्याने व्यक्तींना अनेक फायदे मिळू शकतात. येथे काही मार्ग आहेत ज्यामुळे ते फायदेशीर ठरू शकते. वाढलेली कार्यक्षमता. वेळ वाया घालवणारे क्रियाकलाप काढून टाकून आणि अर्थपूर्ण कार्यांवर लक्ष केंद्रित करून आपण कमी वेळेत अधिक टास्क पूर्ण करू शकतो. सुधारित कार्यक्षमतेमुळे तुम्ही तुमच्या संसाधनांचा अधिक चांगला वापर करू शकता आणि तुमची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे साध्य करू शकता. ध्येयप्राप्ती. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करता, स्पष्ट उद्दिष्टे सेट करता आणि कार्यांना प्राधान्य देता, तेव्हा तुम्ही तुमची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करण्याची शक्यता वाढवता. अनुत्पादक क्रियाकलापांमध्ये वाया जाणारा वेळ काढून टाकून तुम्ही तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करू शकता आणि सिद्धीची अधिक भावना अनुभवू शकता. कमी झालेला ताण. वेळ वाया घालवल्यामुळे अनेकदा शेवटच्या क्षणी धावपळ होते, मुदत चुकते आणि तणावाची पातळी वाढते. तुमचा वेळ चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करून तुम्ही सतत कॅचअप संबंधित ताण कमी करू शकता आणि भारावून टाकू शकता. तुमच्या कामांकडे एक संरचित दृष्टिकोन आणि ती पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ असणे हे शांत आणि अधिक संतुलित मानसिकतेला प्रोत्साहन देते. सुधारित लक्ष आणि एकाग्रता. प्रभावी वेळेचे व्यवस्थापन तुम्हाला हातातील कामांवर चांगले लक्ष आणि एकाग्रता विकसित करण्यास मदत करते. व्यत्यय कमी करणे आणि विशिष्ट ॲक्टिव्हिटीजसाठी समर्पित वेळ वाटप केल्याने आपण प्रवाहाच्या स्थितीत प्रवेश करू शकतो, जिथे आपण अधिक लक्ष केंद्रित आणि उत्पादकतेसह कार्य करू शकतो.
वर्धित निर्णय क्षमता. जेव्हा तुमच्याकडे जास्त वेळ असेल आणि तुम्ही सतत घाई करत नसाल तेव्हा तुम्ही अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता. पर्यायांचा विचार करण्यासाठी, साधक आणि बाधकांचे वजन करण्यासाठी आणि आपल्या निवडींच्या परिणामांवर विचार करण्यासाठी वेळ काढणे अधिक विचारपूर्वक निर्णय घेण्यास कारणीभूत ठरते. वाढ आणि शिकण्याच्या वाढीव संधी. तुमचा वेळ प्रभावीपणे वापरून तुम्ही वैयक्तिक वाढ, शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी निर्माण करता. शैक्षणिक अभ्यासक्रमांचा पाठपुरावा करणे असो, छंदांमध्ये गुंतणे किंवा नवीन कौशल्य आत्मसात करणे असो, वेळेचा उत्पादक वापर सतत वाढ आणि स्वतःची सुधारणा करण्यास अनुमती देते. बेटर वर्क लाईफ बॅलन्स. कार्यक्षम वेळ व्यवस्थापन तुम्हाला काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात निरोगी संतुलन साधण्यास सक्षम करते. अनावश्यक वेळेचा अपव्यय टाळून आपण आनंद घेत असलेल्या ॲक्टिव्हिटीजसाठी दर्जेदार वेळ देऊ शकता. प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता, स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त राहू शकता आणि एकंदर कल्याण राखू शकता. वाढलेली आत्मशिस्त आणि आत्मविश्वास. वेळ वाया घालवण्यावर मात करण्यासाठी स्वयंशिस्त आणि विचलित आणि मोहाचा प्रतिकार करण्याची क्षमता आवश्यक आहे. जसे तुम्ही हे गुण विकसित कराल तसतसे तुमचा आत्मविश्वास वाढेल, कारण तुम्ही तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवाल आणि तुमची कार्ये प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात अधिक सक्षम व्हाल. वैयक्तिक पूर्ततेसाठी संधी. तुमचा वेळ हुशारीने वापरून आणि तुमच्या ध्येय आणि मूल्यांशी जुळलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करून तुम्ही वैयक्तिक पूर्ततेसाठी संधी निर्माण करता. अर्थपूर्ण कार्य पूर्ण करणे आणि तुम्हाला आनंद आणि समाधान मिळवून देणाऱ्या क्रियाकलापांचा पाठपुरावा केल्याने जीवनात उद्दिष्ट आणि पूर्ततेची अधिक भावना निर्माण होते. एकूणच सुधारित जीवनाचा दर्जा. प्रभावी वेळेचे व्यवस्थापन अधिक संतुलित, उत्पादनक्षम आणि परिपूर्ण जीवनाकडे नेत आहे. हे तुम्हाला तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करण्यास, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्याची आणि नियंत्रण आणि समाधानाची अधिक भावना अनुभवण्याची अनुमती देते. प्रभावी वेळेचे व्यवस्थापन करून आणि वेळेचा अपव्यय यावर मात करून तुम्ही या फायद्यांचा अनुभव घेऊ शकता, ज्यामुळे वैयक्तिक वाढ होते, उत्पादकता वाढते आणि जीवनाचा प्रवास अधिक परिपूर्ण होतो. आपण हे सर्व आपल्या दैनंदिन जीवनात कसे लागू करू शकतो? आपल्या दैनंदिन जीवनात प्रभावी वेळ व्यवस्थापन लागू करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत वेळ व्यवस्थापन तंत्र समाकलित करण्याचे काही व्यावहारिक मार्ग येथे आहेत. स्पष्ट उद्दिष्टे सेट करा. तुम्हाला पूर्ण करायची असलेली प्रमुख उद्दिष्टे किंवा कार्य ओळखून तुमच्या दिवसाची सुरुवात करा. त्यांना व्यवस्थित आणि दृश्यमान ठेवण्यासाठी त्यांना लिहा किंवा कार्य व्यवस्थापन साधन वापरा. कामांना प्राधान्य द्या. प्रत्येक कामाचे महत्त्व आणि निकड याचे मूल्यांकन करा आणि त्यानुसार त्यांना प्राधान्य द्या. उच्च प्राधान्य कार्यांवर लक्ष केंद्रित करा, जे तुमच्या उद्दिष्टांशी जुळतात आणि लक्षणीय परिणाम करतात. कार्ये लहान चरणांमध्ये विभाजित करा. मोठी कार्ये जबरदस्त वाटू शकतात, ज्यामुळे विलंब होऊ शकतो. त्यांना अधिक आटोपशीर आणि कमी भीतीदायक बनवण्यासाठी त्यांना लहान कृती करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये विभाजित करा. वेळापत्रक किंवा कार्यसूची तयार करा. दररोज किंवा साप्ताहिक प्लॅनर, डिजिटल कॅलेंडर किंवा टास्क मॅनेजमेंट ॲप वापरा. तुमच्या क्रियाकलापांचे शेड्यूल करण्यासाठी आणि प्रत्येक कार्यासाठी विशिष्ट वेळ ब्लॉक्सचे वाटप करा. हे तुम्हाला व्यवस्थित राहण्यास मदत करते आणि तुमच्या दिवसाचा व्हिज्युअल रोडमॅप प्रदान करते. वेळ अवरोधित करणे. विविध प्रकारच्या क्रियाकलापांसाठी विशिष्ट वेळ स्लॉट नियुक्त करा. उदाहरणार्थ, केंद्रित काम, मीटिंग, ब्रेक आणि वैयक्तिक क्रियाकलापांसाठी समर्पित वेळ द्या. शिस्त राखण्यासाठी आणि लक्ष विचलित होण्यापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक कामासाठी दिलेल्या वेळेचे पालन करा. उत्पादकता तंत्राचा वापर करा. पोमोडोरो तंत्र, लहान ब्रेकसह फोकस केलेल्या 25 मिनिटांच्या अंतराने काम करणे. टाइम बॅचिंग, समान कार्ये एकत्रितपणे गटबद्ध करणे किंवा 80-20 नियम, उत्पन्न देणाऱ्या कार्यांवर लक्ष केंद्रित करणे यासारख्या विविध उत्पादकता तंत्रासह प्रयोग करा, जे सर्वात प्रभावी आहेत. वेळ जागरूकतेचा सराव करा. सजगता जोपासा आणि तुम्ही दिवसभर तुमचा वेळ कसा घालवत आहात याची जाणीव ठेवा. तुमच्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या उद्दिष्टांशी जुळतात की नाही याचे नियमितपणे मूल्यांकन करा आणि त्यानुसार तुमचे लक्ष समायोजित करा. शिस्त आणि उत्तरदायित्वाचा सराव करा. आपल्या वेळापत्रकाशी वचनबद्ध राहा आणि आपल्या नियोजित कार्यांपासून विचलित होण्याचा मोह टाळा. आपल्या प्रगतीचे नियमितपणे पुनरावलोकन करून आणि आवश्यकतेनुसार समायोजन करून स्वतःला जबाबदार धरा. विश्रांती घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. स्वतःला रिचार्ज करण्यासाठी नियमित विश्रांती घेणे आवश्यक आहे. लहान पावले चालणे, खोल श्वास घेण्याच्या व्यायामाचा सराव करणे किंवा तुम्हाला आराम आणि टवटवीत होण्यास मदत करणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. रिफ्लेक्ट अँड रिफाईन. प्रत्येक दिवसाच्या शेवटी तुमची उपलब्धी, आव्हाने आणि सुधारणेची क्षेत्रे यावर विचार करण्यासाठी वेळ काढा.
तुमची उत्पादकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार तुमची वेळ व्यवस्थापन धोरणे समायोजित करा. लक्षात ठेवा, या पद्धती अंमलात आणण्यासाठी तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे शोधण्यासाठी वेळ आणि प्रयोग लागू शकतात. सातत्य आणि अनुकूलता या महत्त्वाच्या आहेत. सरावाने तुम्ही प्रभावी वेळ व्यवस्थापन तंत्र तुमच्या दैनंदिन जीवनात समाकलित करू शकतात, ज्यामुळे उत्पादकता वाढते, तणाव कमी होतो आणि सिद्धीची अधिक जाणीव होते. शेवटी वेळ वाया घालवण्याची सवय ही एक सामान्य आव्हान आहे, ज्याला अनेक व्यक्तींना तोंड द्यावे लागते. तथापि वेळ वाया जाण्याची मूळ कारणे समजून घेऊन आणि प्रभावी वेळ व्यवस्थापन धोरणे अंमलात आणून या चक्रातून मुक्त होणे आणि उत्पादकता वाढवणे शक्य आहे. स्पष्ट उद्दिष्टे ठरवून, कामांना प्राधान्य देऊन आणि टाइम ब्लॉकिंग आणि टास्क डेलिगेशन सारख्या तंत्राचा अवलंब करून तुम्ही तुमच्या वेळेचा पुरेपूर उपयोग करू शकता आणि अधिक कार्यक्षमतेने तुमची उद्दिष्टे साध्य करू शकता. लक्ष विचलित करणे कमी करणे, स्वयंशिस्त जोपासणे आणि स्वतःची काळजी घेणे हे लक्ष केंद्रित करणे आणि वेळेचा अपव्यय टाळण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. वेळ वाया घालवण्याच्या प्रवृत्तीवर मात केल्याने केवळ उत्पादकता वाढते असे नाही, तर तणावही कमी होतो, निर्णय क्षमता वाढते आणि वैयक्तिक विकासाला चालना मिळते. हे तुम्हाला अधिक संतुलित आणि परिपूर्ण जीवन जगण्यास अनुमती देते, जेथे तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या क्रियाकलापांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आणि ऊर्जा असते. तर आपण आपला वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याचे आव्हान स्वीकारूया, आपल्या वेळापत्रकांवर नियंत्रण ठेवूया आणि आपल्या उद्दिष्टे आणि मूल्यांशी जुळणारे जाणीवपूर्वक निवडी करूया. असे केल्याने आपण आपली पूर्ण क्षमता अनलॉक करू शकतो, अर्थपूर्ण कार्य पूर्ण करू शकतो आणि असे जीवन तयार करू शकतो जे उद्देशपूर्ण आणि समाधानी आहे. लक्षात ठेवा, वेळ हा एक मौल्यवान स्रोत आहे आणि आपण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरवते. तर आपण वेळ वाया घालवणे थांबवूया आणि प्रत्येक क्षण मोजण्याच्या संधीचा स्वीकार करूया.